आलास तू? सकाळ सकाळीच बाहेर गेला होतास? थांबा, मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. काय झालं विहंग, काही प्रॉब्लेम आहे का? हा, प्रॉब्लेम्स तर काय मुंग्यांच्या रांगेसारखे कधीही न संपणार आहेत. डोंट वरी, मी आहे ना तुझ्या सोबत. आपण दोघं मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तू कशाला टेन्शन घेतोस? हे काय? हे मधुरा, हे आईचे दागिने आहेत. तिची इच्छा होती की हे तिच्या सुनेला मिळावेत. तिने ते अंगावर घालून मिरवावेत. खूप सुंदर आहेत हे दागिने. इतके दिवस त्याची गरज नव्हती म्हणून मी लॉकरमध्ये नेऊन ठेवले होते, पण आता त्याची प्रचंड गरज आहे. नाही, त्याची काही गरज नाहीये विहंग. मधुरा, सॉरी, पण हे दागिने आजच बघून घे. पुन्हा कधी बघायला मिळतील नाही मिळतील माहित नाही. मधुरा, माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये. विहंग, सत्यजितचं माझ्यावर असलेलं 15 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी मला हे दागिने गहाण ठेवावे लागतील. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे वेड्या, सॉरी काय म्हणतोस? इट्स ओके. आणि तसंही हे दागिने घालून मी कुठे मिरवणार होते? आणि नुसते ते पडून राहण्यापेक्षा ते जर उपयोगात आले तर त्याचं महत्व ना. आणि तसंही आय एम डॅम शुअर की तू ते सोडवून आणशीलच. आणि जेव्हा तू ते सोडवून आणशील ना, तेव्हा सासूबाईंची इच्छा म्हणून मी ते मानाने मिरवेल. मधुरा, मला माहिती आहे तू हे सगळं अशा परिस्थितीमुळे बोलतेस. अजिबात नाही. माझा खरा दागिना तर हा आहे. मे आय कम इन? अरे विहंगराव चक्क परमिशन मागतायत. शोभत नाही हो तुम्हाला? तुलाही न शोभणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत सत्यजित. चला, म्हणजे निदान लग्नानंतर तुझ्या बायकोनं तुला काही मॅनर्स तरी शिकवले. असंच टिकून राहू देत. लग्न नाही, मॅनर्स. त्या विषयावर मला तुझ्याशी बोलण्याची काही एक इच्छा नाहीये, आणि गरज तर त्याहून नाही. मग काय, सकाळी सकाळी माझं दर्शन घ्यायला आलायस? हा, चेक. कंपनीचं माझ्या डोक्यावर जे कर्ज आहे त्याचे उरलेले पैसे 15,60,300 रुपये. माझ्यावरचं कर्ज संपलंय. मग आता काय जाहीर सत्कार करायचा तुझा रंकाळ्यावर? नाही, मी एवढं मोठं काय कर्तृत्व गाजवलेलं नाहीये. फक्त हिशोब सांगितला. येतो मी. हॅलो हॅलो हॅलो. मला मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे तू आधी शांत हो. काय झालं मला नीट सांग. तो आशिष काय त्याचं? तो पुन्हा पुन्हा फोन करतोय मला. अगं मग तू का बोलतेस त्याच्याशी? नाही, मी बोलत नाहीये त्याच्याशी. मी त्याचा फोन रिसीव्ह सुद्धा करत नाहीये. पण तो
सारखा सारखा मला फोन करतोय आणि मला कळत नाही तो पुन्हा माझ्या मागे का लागलाय. दी तू थांब. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू अजिबात घाबरू नकोस. मी विहंगाला सांगते सगळं. अगं पण दी ऐक असं काही होणार नाही. तू आता एक काम कर. तू असं कर, तुझी ती मैत्रीण आहे ना श्वेता, तिचा नंबर मला SMS कर. तिला भेटून मी त्या आशिषचा काय तो सोक्षमोक्ष लावते. तिला त्या आशिष बद्दल नक्कीच काही ना काहीतरी माहिती असेल. नाहीतर मग त्याला कोल्हापुरातून जिथे असेल ना तिथून त्याला शोधून बाहेर काढेल. त्या आशिषची तर आता खैर नाही. बघच तू तू मला त्या श्वेताचा नंबर तर SMS कर. हो मी पाठवते तुला नंबर. ओके बाय. काय झालं? काही काम होतंय का? अजून तरी काही नाही. बरं, एक प्रॉब्लेम आहे. काय? अरे आपण आशिष बद्दल इतकं काही बोललो, पण त्यानंतर आपण काही केलंच नाही. हो का? परिस्थिती एवढी झपाट्याने बदलत गेली की. नाही तर ठीक आहे. मला दीचा फोन आला होता. तिला तो आशिष सारखं फोन करून त्रास देतोय. अरे या आशिषचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा आहे. हे काम आपल्याला आता प्रायोरिटीवर करायला हवं. अरे दीने त्या श्वेताचा नंबर पाठवला. श्वेता? अरे ती दीची मैत्रीण, ती सुद्धा तिच्या नाटकात काम करायची. हो, मग तिला फोन ला. हां, ते जर झालं तर मला या कर्ज देणाऱ्यांची तोंड बंद करता येते आणि मग जो मला वेळ मिळेल त्यात मी उरलेल्या रकमेची काहीतरी व्यवस्था करू शकेन. हो, नाहीतर आता घर सोडायची वेळ येईल नाही का? हा बोल. कुठे आहेस? ऑफिसमध्ये. मी तिकडे येते. मला तुला भेटायचंय. का? हे बघ, कशासाठी यायचं तुला? हा, मला तुला भेटायचंय सत्यजित, आत्ताच्या आत्ता. प्रिया, मी इथे कामात आहे. मला तुला नाही भेटता येणार, कळलं? मी घरी आलो की बोलूया. बाय. अरे चल निघूया. मला आणखीन एक बोलायचंय सत्या. मधुरा, आय एक्स्ट्रीमली सॉरी. अगं तुला खूप वाट पाहावी लागली ना. ऍक्च्युली ना मंदिरात खूप गर्दी होती. नाही अगं, काही फार नाही वाट पाहावी लागली. इट्स ओके. आणि काय, कशी आहेस? म्हणजे ऍक्च्युली आपण खूप वर्षांनी भेटतोय आणि काय एकदम लग्न वगैरे केलंस पण. इथे कोल्हापुरात? हो. कोणाशी? विहंग भोसले. विहंग? म्हणजे आता तुला वहिनी म्हणायला पाहिजे मला. विहंग चांगला मित्र आहे माझा. हो. मंजिरी कशी आहे? ऍक्च्युली त्याविषयीच मला जरा तुझ्याशी बोलायचं. तिच्याबद्दल काय बोलणार? जे काय झालंय ते सगळं माहितीये मला आणि हेही माहितीये की ह्या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. तेच सिद्ध करायचंय मला आता सगळ्या जगासमोर. त्यासाठीच मी प्रयत्न करते. मग काय करायचा प्लॅन आहे तुझा? नाही, इट्स ओके. तू अजय समोर बोललीस तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुला तो आशिष माहितीये ना? हो माहितीये. अगं तो दिला सारखं फोन करून त्रास देतोय. अगं तो ना तसाच आहे. मला अगदी पहिल्यापासून माहितीये की तो तसाच मुलगा आहे म्हणून. अगं त्याने दीने लिहिलेलं पत्र जिजूंना आणून दाखवलं. जिजूंनी त्यावर विश्वास ठेवला आणि पुढे सगळं रामायण घडलं. मुळात ते पत्र दीने नाटकात लिहिलं होतं आणि दीचा आणि आशिषचा फोटो सुद्धा केवळ नाटकाची गरज म्हणून काढण्यात आला होता. अगं हो, तो फोटो आणि ते पत्र, म्हणजे तो फोटो ऍक्च्युली माझ्याच समोर काढला होता. अगं इनफॅक्ट मीही त्या नाटकात काम करायचे. ग्रेट. काय सांगतेस? म्हणजे तुझ्याकडे ती स्क्रिप्ट पण असेल? नाही, म्हणजे ऍक्च्युली आता स्क्रिप्ट नाहीये माझ्याकडे. पण मग त्याने काय झालं असतं? अगं त्याने दी निर्दोष आहे हे सिद्ध व्हायला मदत झाली असती. काय झालं ना, आपल्याकडे त्या नाटकाचे काहीच पुरावे नाहीयेत अगं. आणि दी तर मला सांगत होती त्या नाटकाचं रेकॉर्डिंग सुद्धा नाहीये. नाही, एक मिनिट मधुरा. म्हणजे मला काहीच थोडंसं आठवतंय. अजय,
अजयने त्यावेळेस नुकताच एक कॅमेरा घेतला होता आणि त्याने अशीच हौस म्हणून आमच्या नाटकाची रंगीत तालीम शूट केली होती अगं. खरंच ग्रेट. अजय अजय तुला आठवतंय तू कॅमेरा आणला होतास आणि आमच्या नाटकाची रंगीत तालीम शूट केली होतीस. हा 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 पण त्याचं काय? ह्याचं काय 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 म्हणजे त्या कॅसेट्स कुठे आहेत? ते आठवत नाही मला नक्की, पण ती टेप असणार कुठेतरी. म्हणजे त्या कॅमेऱ्याची ती पहिली कॅसेट म्हणून मी जपून ठेवली होती. ती शोधावी लागेल पण सापडेल. प्लीज प्लीज त्या नाटकाचं जर रेकॉर्डिंग सापडलं ना तर खरंच खूप मदत होईल. अहो प्लीज प्लीज ते शोधा ना प्लीज. अहो दीच्या संसाराचा प्रश्न आहे. हो अगं प्लीज काय, मी नक्की देतो तुला. ती टेप सापडली ना तर जिजूंना पटवून देता येईल की तो फोटो आणि ते पत्र हे केवळ त्या नाटकासाठी होतं. त्याचा दीच्या पर्सनल आयुष्याशी काहीही संबंध नाहीये. हो मधुरा, मला सगळं कळतंय, पण इतके दिवस गेले म्हणजे मला काहीच आठवलं नव्हतं ग हे सगळं. आणि तू काही काळजी करू नको, मी शोधेन ती टेप आणि मग बघ मंजिरीवरची सगळी संकट कशी दूर पळून जातील ते. काय विंझे, कसे आहात? हाऊ इज यू? बरे आहात? काय विंझे, आम्ही तुम्हाला एक काम सांगाव ते तुम्ही नाही कराव. आमच्या समोर बसून दूध प्याव, हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही. नाही म्हणजे कसं आहे दादासाहेब, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. तसं नाही दादासाहेब, काम काम होईल, फक्त थोडा वेळ लागेल. व्हाईट कॉलर उत्तर देऊ नका. आम्ही तुम्हाला दिला मुधोळकर नावाचा बोकड, तुम्ही पाळला श्रावण, हे बरोबर आहे का? तर हे बरोबर नाही. तुम्ही बरोबर म्हणताय दादासाहेब, पण त्या मुधोळकरांनी मुदत मागितली, त्यामुळे त्याला ती मुदत देण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आम्ही नियमांच्या बाहेर नाही जाऊ शकत दादासाहेब. आता मुधोळकर पैशाची व्यवस्था करणार आहे म्हटल्यावर. लहान मुलांच्या गोष्टी सांगू नका. आम्ही लहान आहोत का? तर आम्ही लहान नाही. कुठून उभा करणार मुधोळकर पैसा? ते म्हणाले की ते प्रॉपर्टी विकून पैशाची व्यवस्था करणार आहे. पण पैसे उभे राहणार का? तर पैसे उभे राहणार नाही. अहो कर्जच झाले म्हटल्यावर प्रॉपर्टी. मुधोळकर आमचे मित्र आहेत, परम मित्र. फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन नीड. त्यांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे. कारण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ नाही, मदत. ठेव. वादे. अजून पाहिजे? नाही. विंझे, कसं वाटतंय? फीलिंग बेटर? नाउ गो. I will see you later.
तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. अजय, हा हा बहुतेक आशिष आहे. आशिष? हो, आशिष. अरे श्वेता, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कशी आहेस? मजेत. आणि अरे, हे हे काय झालंय? ऍक्च्युली काय ना, मध्यंतरी एक ऍक्सिडेंट झाला होता. तो त्यात एक पाय, आणि इथे कोल्हापुरात एक काम होतं म्हणून आलो होतो. हो, तू कोल्हापुरात काय करतोयस हे माहित नाहीये का मला? म्हणजे मंजिरीच्या आयुष्यात का विष कालवतोयस? हा, अजून किती त्रास देणार आहेस तिला? चला, हे एक बरं आहे की तुला सगळं माहिती आहे. मला नव्याने काही सांगावं नाही लागणार. पण हे सगळं विचारणारी तू कोण? आणि जरी विचारलंस तरी तू काय करणार आहेस माझं? काय ना श्वेता, तू छान सुखी लाईफ जगतीयस. जग ना, उगाच माझ्या मध्ये कशाला येतेस? हा, भेटून खरंच आनंद झाला. बाय. हे, तू कोण आहेस ना मला माहित नाही, पण तू हे जे काही चालवलंयस ना ते थांबवायचं आणि निघायचं. कोल्हापुरातून निघायचं. श्वेता, हा अँग्री यंग मॅन तुझे हजबंड वाटतं. क्या बात आहे. कसं आहे ना, जे काही तुझं नाव असेल ते, कसं आहे ना मित्रा, खूप छान साधा सरळ वाटतोस, अप टू डेट राहतोस, सुखानं लाईफ जगतोयस. पोरं बाळ आहेत ना? नाही मग होतील. त्यांच्यासाठी जग ना, कशाला उगाच माझ्या मध्ये येत आहे. आणि काय ना, जर तुम्ही माझ्या मध्ये आलात ना, तर तुमचं काय होईल हे मलाही माहित नाही. सो आमची काळजी तू करू नकोस. आणि मंजिरी निर्दोष होती हे जेव्हा सत्यजित समोर सिद्ध होईल ना, तेव्हा तो तुझे काय हाल करेल ना, याची काळजी तू कर. बर. आणि कोण सिद्ध करणार हे? ते काहीच दिवसात कळेल तुला. कसं आहे ना श्वेता, हे असे प्रयत्न बऱ्याच जणांनी केले आजपर्यंत, पण अजूनही मी आहे तिथेच, एका पायावर का होईना पण उभा आहे. माझं कोणी काहीही करू शकलेलं नाहीये, काहीच नाही. हो, पण यावेळी पुरावा आहे. पुरावा? कसं आहे ना आशिष, नाही तू विसरला असशील, पण ज्या नाटकासाठी मंजिरीने तुला ते पत्र लिहिलं होतं, तुम्ही तो फोटोही काढला, त्या नाटकाचा व्हिडिओ आहे अरे या जगात. घे घे, हसून घे, कारण आता खूप कमी दिवस राहिले तुझ्याकडे हसण्यासाठी. व्हिडिओ नाटकाचा सोड, त्याची काळजी करण्याची मला काडी मात्र गरज नाही. कळलं? हो, ते तर तुला तो व्हिडिओ जेव्हा सत्यजितच्या हातात सापडेल ना, तेव्हाच कळेल. जाऊ दे ना श्वेता,
याला सांगण्यात काय अर्थ आहे? कळेलच त्याचं त्याला, तेव्हा बघू कोण किती हसतंय ते. चल, या असल्या माणसांशी बोलण्यात वेळ घालवायला काही अर्थ नाहीये.